हेलो चिक. हेलो चिक. माइक चिक. हेलो चिक. या बाजूला बसतो थोडा. कोण कोण दोन टीम कुठल्या आहेत? साई ग्रुप आहे. टॉस जिंकून फील्डिंग आहे. साई ग्रुप. माइक चेक. जय श्रीराम मित्रांनो, सामना चालू होणार आहे. महाकाली ना. महासंग्राम. शुभ सकाळ मित्रांनो. स्वराज्याला पहिल्या छत्रपतींच्या रूपाने अनमोल रत्न प्रदान करणाऱ्या मासाहेब जिजाऊंना त्रिवार वंदन. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची ज्योत ज्यांनी तेवत ठेवली अशा छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा मानाचा मुजरा. आणि आजच्या या द्वितीय दिवसाची आपण सुरुवात करत आहोत. अर्थातच हे निमित्त आपण पाहत आहोत SPP मित्रमंडळ आयोजित ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषक. आणि या चषकाचा हा दिवस क्रमांक 2. कालच्या दिवशी आपण महत्त्वपूर्ण सामने पाहिली. स्थानिक खेळाडू आणि स्थानिक संघ इथे कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि आजच्या दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थानं मोठा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की मुंबईमधल्या ओपन गटातील सामने आज आपल्याला या मैदानावर पाहायला मिळणार आहेत, जे की ऐतिहासिक मैदान आहे वर्ली स्पोर्ट्स क्रीडा मंडळाचं. आणि या मंडळाच्या माध्यमातून विविध असे खेळाडू घडण होत असताना आपण पाहिलं. आणि त्याच मैदानामध्ये हा सामना होत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या दिवशीचा सामना क्रमांक 1 आपल्यासमोर साई कृपा आणि त्यांच्या विपक्षामध्ये महासंग्राम. आणि हा मात्र पहा एक अप्रतिम फटका कव्हरच्या डोक्यावरून दणदण करत चेंडू होतोय सीमा पार. हा एक आलाय जबरदस्त चौकार चौकार आणि चौकार. आणि अशाच प्रकारचे चौकार आपल्याला दिवसभरात पाहायला मिळणार आहे. कारण की ओपन गटातील सामने म्हटल्यानंतर एक मातब्बर खेळाडू आपल्याला इथे या मैदानामध्ये जगदोजहद करत असताना निश्चितपणे दिसणार आहेत. सामना क्रमांक 1 आहे, परंतु सामना क्रमांक 1 मध्ये सुद्धा तितकीच ताकद पाहायला मिळतोय. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्गावर मार्गक्रमण करत असताना जितेंद्र. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी सागर दिसतोय आणि त्याच्यासोबत शिवा ना. शिवा, सागर आणि शिवा असा SS नावाचा इनिशियल असलेला S फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये जगदोजहद करण्याची सुरुवात करतोय. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय पिवळ्या टोपीमध्ये शिवा दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला हिरव्या टोपीमध्ये आपल्याला सागर पाहायला मिळतोय. जितेंद्रची गोलंदाजी, काहीसे चेंडू चांगले टाकले, परंतु काहीशा चेंडूवर चुका होत असताना पाहायला मिळतात. अगदीच यष्टा सोडून जाणारा हा चेंडू यष्टीरक्षकाच्या दास्तानामध्ये गेलाय. परंतु इथे आपण पाहिलं तर अवांतर स्वरूपाने पंचांचा सिग्नल सुद्धा आपल्यापर्यंत आलेला आहे. आणि पंचांचा सिग्नल आल्यानंतर धावफलकामध्ये इथे बढती होत असताना दिसणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 11 या आकड्यांपर्यंत. इथे अपडेट करा. पुढला चेंडू
अगेन वाईट, पुन्हा एकदा वाईट दिलेला आहे पंचांच्या माध्यमातून. निश्चितपणे आम्हाला पंच लाभलेला आहे. सन्माननीय श्री उमेशजी पाटकर, श्री जिग्नेशजी पटेल आणि श्री विनायकजी जोशी, ज्यांनी की मुंबई विभागामध्ये तसेच मुंबईच्या बाहेरच्या विभागामध्ये सुद्धा पंचांची मोलाची कामगिरी पाहायला मिळाली. आणि इथे आम्हाला त्यांचे सहकारी महाराष्ट्राचे महापंच म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे युवराजजी भालेराव सर सुद्धा दिसतात. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण मंचावर यायचं आहे आणि स्थानपन्न व्हायचं आहे. दरम्यान सर्वजण सज्ज आहेत, प्रेक्षकगण सज्ज आहेत आणि आपण इथे पाहतोय आमचे ऑर्गनायझर सिद्धेशदादा गावण सुद्धा आहेत. आणि आपण ऑर्गनायझर बद्दल सुद्धा म्हटलं पाहिजे की क्रिकेटर खेळाडू खेळत असतात, परंतु त्यांना अजून एक वाईट आहे. क्रिकेटर खेळाडू खेळत असतात परंतु त्यांना जे प्लॅटफॉर्म उभं करत असतं, आपल्याला हे छोटंसं ऑर्गनायझर वाटतं, परंतु आपण ऑर्गनायझरच्या भूमिकेमध्ये जर गेलो तर जो तामझाम आहे उभं करावं लागतं, माणसं गोळा करावी लागतात, आर्थिक खर्च करावा लागतो, त्याच पद्धतीने हा संपूर्ण मेळ आणावा लागतो. आणि अशी कामगिरी हे ऑर्गनायझर करत असतात. आणि त्यांच्यामधलंच एक महत्त्वाचं नाव वरळी विभागामध्ये उभारीला आलेलं आहे ते अर्थातच सिद्धेशजी गावण. आणि इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू होतोय सीमा पार, येतोय हा जबरदस्त चौकार. धावसंख्या मात्र इथे सातत्याने वाढत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्येची गाडी जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 17च्या आकड्यांपर्यंत. आपण इथे पाहिलं तर एक जबरदस्त महासंग्राम पाहायला मिळत आहे. सुरुवातीला नाणेफेक झाली, नाणेफेकीचा कौल जिंकला तो साई कृपा या संघाने आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. परंतु जो काही निर्णय घेतला तो त्यांच्या अंगलटी आलेला आहे की काय, हा मात्र प्रश्न त्यांना निश्चितपणे पडलेला असेल. कारण की जितेंद्रची षटक क्रमांक पहिलंच आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 17 धावसंख्याचा आलेख आतापर्यंत पार करण्यात यश आलंय. चेंडू झालेले आहे ते 5 आणि हा पुन्हा एकदा वाईट चेंडू. पहिला सामना असल्या कारणानं काहीसा पिचचा अंदाज आलेला नाहीये. जितेंद्रला काहीतरी करावं लागेल, अंदाज घ्यावं लागेल, आपल्या गोलंदाजीमधली लय जी हरवलेली आहे ना ती शोधावी लागेल जितेंद्रला. तेव्हाच कुठे धावसंख्येचा आलेख थांबवता जाईल. कारण की समोर पाहिलं तर सागर आणि शिवा दोन्ही सुद्धा फलंदाज जबरदस्त फलंदाज आहेत, चांगली फलंदाजी करताना दिसतात. यावेळी अगदी पायांचा वेध घेऊन टाकलेला चेंडू, पंचांकडे एक जोरदार अपील लेग बायच्या स्वरूपातून पंचांनी मात्र आमच्यापर्यंत सिग्नल पोहोचवलेला आहे की आहे लेग बायच्या स्वरूपातून एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे एका षटकामध्ये 19 धावसंख्या. पहिला सामना पाहतोय आपण साई कृपा आणि महासंग्राम. आजच्या दिवशी आपण सामने पाहिले तर यानंतर सामना असेल नम्रता क्रीडा मंडळ त्यांच्या विपक्षामध्ये महाकाली फायटर्स, तदनंतर असेल विनर्स क्रीडा मंडळ एक नावाजलेलं नाव आहे, तदनंतर आकांक्षा क्रीडा मंडळ त्यांच्या विपक्षामध्ये असेल. त्याच्यानंतर वरळी पॅकर्स या वरळी विभागातला एक महत्त्वपूर्ण संघ आहे, त्यांच्या विपक्षामध्ये गोल्फादेवी क्रीडा मंडळ हा सुद्धा एक महत्त्वाचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि अशी ही स्पर्धा आपण निश्चितपणे पाहत आहोत. SPP मित्र मंडळ ॲडव्होकेट डॉक्टर साजन सर चषक 2024 आणि असे भरघोस असे बक्षिसं आपल्याला पाहायला मिळत आहेत. बक्षिसांची रेलचेल सुद्धा आहे. गेल्या वर्षीचा दिले मला इनिंग ब्रेक मध्ये करतो. नाही इनिंग ब्रेक मध्ये करतो. 50-50 यांना पण आहे ना दादा? 50-50 आज पण आहे ना? कालचा नियम आज पण आहेत ना? दरम्यान पुन्हा एकदा मी नम्रतेची विनंती करतो, सन्माननीय श्री युवराजजी भालेराव सर कृपया मंचावर यायचं आहे. दरम्यान या स्पर्धेमध्ये आपल्याला नवनवीन नियम पाहायला मिळणार आहेत. यंदाचं वर्ष आपण ISPL अर्थातच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग पाहिली. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटला एक उंच भरारी देणारी स्पर्धा साजरी करण्यात आली. यावेळी आपण ज्यांना आपल्या अगदी समोरून खेळताना पाहिलं असे टेनिस क्रिकेटमधले जगत क्रिकेटपटू क्रिकेट स्टार मात्र ISPL मध्ये खेळले आणि तिथे काही नियमसुद्धा नवीन पाहायला मिळाले. त्यापैकीच एक 50-50चा नियम तो पुढल्या षटकामध्ये होणार आहे. त्यात नियमांची आपण पुन्हा एकदा आढावा घेणारच आहोत. तत्पूर्वी द्वितीय षटकाची सुरुवात अगदी टप्पा पडल्यानंतर अंगावर येणारा चेंडू पाहिला, मारण्याचा प्रयत्न केला, ऑफ साईडला चेंडू गेलाय, कव्हर रिझनमधून क्षेत्ररक्षक तैनात, तो अडवतोय फेकतोय. तत्पूर्वी एक धाव
धावफलकावर अर्जित होत असताना पाहायला मिळणार आहे. धाव जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या 21च्या आकड्यांपर्यंत. 20. सागर आणि शिवा निश्चितपणे खूप चांगली कामगिरी करत आहेत. सागरला आता आपण पाहतोय मूर्ती लहान परंतु कीर्तिमान. स्ट्रायकिंग एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर आपल्याला उंचापुरा गडी दिसतोय कपिल. राईट आर्म ओव्हर द विकेट. अगदी फुलटॉस चेंडू त्याला मात्र टोलवून दिलाय. चेंडू होतोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा पार. चौकार. आणि आता मात्र बक्षिसांची खैरात सुद्धा सुरू होणार आहे. या षटकामध्ये फलंदाजाने जितके षटकार माराल ना तितक्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील यांच्या माध्यमातून. इथे मात्र बक्षिसांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. कपिल आहे गोलंदाजीसाठी. 2 चेंडू समाप्त झालेत. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात कपिलने. अगेन टप्पा पडल्यानंतर हा अगदी आतमध्ये शिरणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये अगदी वेगाने गेलाय. आणि अरे बाबा बाबा, अशा गोष्टी क्रिकेटमध्ये घडत असतात. ते मोये मोये मोमेंट, ते उगीच गाणं आलं नाही. अशा वेळी हे मोये मोये मोमेंटवालं गाणं लगावलं जातं. चेंडू पकडायचा होता, त्याला काही धावा वगैरे जाणार नव्हत्या, परंतु प्रयत्न केले जातात. खेळाडूचे प्रयत्नांना आपण 100% टाळ्यांनी निश्चितपणे प्रतिसाद दिलाच पाहिजे. कारण की आतमध्ये असलेला प्रत्येक खेळाडू आपापल्या पद्धतीने 100% देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांच्या प्रयत्नांना आपण दाद निश्चितपणे दिली पाहिजे. पुढला चेंडू यावेळी आडव्या बॅटने शॉर्ट ऑन फुल करत असताना कॉर्नर रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक दिसतोय आपल्याला. 1 धाव पूर्ण करणार आहे. एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. आतापर्यंत कपिलच्या षटकाचा आढावा घेतला तर 4 चेंडू त्यांनी हाताळले. त्यामध्ये 1 चौकार जरूर दिलाय, परंतु बाकी मात्र फलंदाजांना थांबवून ठेवलेले आहे. अशाच रीतीने आता मात्र शिवा आलाय. शिवा अर्थातच शक्ती सृष्टीचं निर्माता म्हणता येईल. पुढला चेंडू यावेळी समोर खेळायचा होता. बाहेरची कडा लागल्यानंतर पाहिलं तर आपण थर्ड मॅन रिझर्व्हमध्ये चेंडू गेला. 1 धाव पूर्ण होणार आहे. एका धावेने धाव फलकामध्ये बढवती होत असताना दिसेल. धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या 26च्या आकड्यांपर्यंत. आणि अर्ध्या वेळेनंतर मध्यंतरामध्ये इथे नाणेफेकीचा कौल होणार आहे. तरी यापुढील असणारे दोन्ही संघांना नम्रतेची विनंती आहे की आपण यायचं आहे. यानंतरचा सामना असणार आहे नम्रता क्रीडा मंडळ आणि त्यांच्या विपक्षामध्ये महाकाली फायटर्स. दोन्ही संघांना नम्रतेची विनंती आहे की मध्यांतरामध्ये आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत, त्या कारणानं आपण ससज्ज राहायचं आहे. मध्यांतरामध्ये आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. आपण ससज्जता दाखवायची आहे. आणि इथे आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे आणि आता एक इंटरेस्टिंग ओव्हर येणार आहे. अर्थातच 50-50ची ओव्हर मित्रांनो, मजा येणार आहे या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये काय असतं की फलंदाजी करणारा संघ चॉईस करणार आहे की कुठला गोलंदाज गोलंदाजी करणार. हा एक नियम झाला. दुसरा नियम असा असणार आहे की या षटकामध्ये टार्गेट असणार आहे 16 धावांचं. ते टार्गेट जर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला आपली जितकी धावसंख्या बनवलेत त्याची निम्मी धावसंख्या वाढीव देणार येणार आहे. आणि जर त्याच्यापेक्षा कमी धावसंख्या बनवली अर्थातच 16पेक्षा कमी धावा बनवल्यात तर त्याची निम्मी धावसंख्या कमी करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे हे एक इंटरेस्टिंग षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. कालच्या दिवसात आपण पाहिलं की या षटकाने भरपूर असे गेम चेंज करून दाखवले. ज्यांनी 16 धावांचा टार्गेट पूर्ण केला त्यांना तब्बल 24 धावा मिळाल्यात, त्याच्यापेक्षा जास्तही धावा मिळाल्यात. परंतु ज्यांनी कमी धावा बनवल्या त्यांचा टार्गेट मात्र खालावलेला आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळी तिसरं षटक महत्त्वपूर्ण षटक घेऊन आलेलं आहे गोलंदाजी मार्गावर शुभम पाटील. पाटलांचा मुलगा शुभम काय कामगिरी करणार आहे पाहायचं आहे. उंचापुरा गडी आहे. खूप मोठा रनअप पाहायला मिळतोय त्याचा. गोलंदाजीमध्ये 4 स्टेप असतात, त्यातली एक महत्त्वपूर्ण ग्रीप, रनअवे, रनअप आपण म्हणतो, रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि फॉलो थ्रू. त्यापैकी सर्व काही व्यवस्थित वाटतात. उंचावरून चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. एक व्याकुळ असा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु इथे धावा येणार आहेत मित्रांनो. 16चा टार्गेट बनवून आपल्याला पाहायचं आहे. इथे वाढू नको, इथेच नंतर एकदा तिकडे वाढू.
तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा बनल्यात. 5 चेंडूंमध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. खतरनाक हे वालं षटक असणार आहे. 50-50 मजा येणार आहे या षटकामध्ये. पुढल्या चेंडूसाठी पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे शुभम. सबसे कातिल शुभम पाटील. ओ तर गौतमी पाटीलला म्हणणार ते वाक्य मी शुभमसाठी म्हटलं, परंतु खऱ्या अर्थाने शुभम सुद्धा इथे कातिल गोलंदाजी करतोय. क्या बात आहे. दुसऱ्या चेंडूवर कोणतीही धाव देणार नाहीये शुभम. निर्धाव पद्धतीचा चेंडू आलेला आहे शुभमच्या गोलंदाजीमध्ये. 2 चेंडूंमध्ये फक्त धावा खर्च केलेल्या आहेत शुभमने 2. पुन्हा एकदा आता मात्र खऱ्या अर्थानं कातिल अशी गोलंदाजी करत असताना शुभम दिसतोय. जबरदस्त गोलंदाजी, त्याला मात्र लय सापडलेला आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शिवा थोडासा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या प्रयत्नांना काही यश मिळत नाहीये. इथे जादू करावी लागेल शिवाला 16 धावसंख्येचा टार्गेट मिळवायचा असेल तर. आणि तसं पाहिलं तर शिवा हा पहिलाच सामना असा खेळत असेल की ज्यामध्ये 50-50ची ओव्हर असेल, आणि शुभम सुद्धा पहिलाच सामना कदाचित खेळत असेल, कारण की अजूनही बाकीच्या टुर्नामेंटमध्ये सुरुवात झालेली नाही आहे या 50-50च्या षटकाची. परंतु ती सुरुवात आपण वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानामध्ये SPPच्या माध्यमातून आयोजित केलेल्या डॉक्टर साजन पाटील चषकामध्ये करत आहोत. आणि यावेळी पाहतोय लगातार लागोपाठचे 3 डॉट आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. कोणी श्रेयश हा ISPL चे निश्चितपणे आपण इथे यावेळी पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मधून. इथून मात्र चांगली गॅप काढली होती, परंतु क्षेत्ररक्षक बॅकअपला तैनात आहे. आणि यावेळी आपण पाहिलं तर 2 धावा पुन्हा एकदा वाढत आहेत अशा वेळी. आणि हे नियम आपण पाहतो, जे नियम ISPL झाले अर्थातच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, त्यामध्ये नियम हे सर्वप्रथम आपण पाहिलं 50-50चा असेल किंवा टेप बॉलचा असेल, 9चा नियम असेल, असे विविध नियम आपण पाहिलं. ते नियम मात्र बनवलेले आहेत भारतरत्न आणि गॉड ऑफ क्रिकेट ज्यांना म्हणतो असे सचिन रमेश तेंडुलकर सरांनी, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियम बनवलेत. आणि क्रिकेटला आणखीन सुंदरता कशी वाढवता येईल त्याबद्दलचे हे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मात्र लाईन अँड लेंथमध्ये चुका पाहायला मिळतात. मागच्या दिशेने जाणारा चेंडू यष्टीरक्षकापर्यंत जाऊन पोचलेला आहे. आणि इथे आपण पाहतोय वाईडच्या स्वरूपातून अवांतर स्वरूपाने धावसंख्येमध्ये 1 भर होतोय. आणि नियम म्हटलं तर 50-50चा एक नियम आपल्याकडे आहे, आणि त्यानंतर 9चा नियम सुद्धा आपल्याकडे आहे. म्हणजे समोरच्या दिशेला आपण रस्त्यावर चेंडू धाडून दिला तर आपल्याला 9 रन्स मिळणार आहेत. आणि मागच्या बाजूला आपल्याला तो कंपाऊंड दिसतोय, त्या कंपाऊंडच्या पलीकडे जर चेंडू पाठवून दिला तर आपल्याला 9 रन्स मिळणार आहे. त्याच्या कारणानं महत्त्वपूर्ण नियम्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओ इथे सुद्धा शुभम, क्या बात है यार, जबरदस्त गोलंदाजी शुभमने करून दिले. आतापर्यंत षटक पाहिलं तर शुभमचं षटक समाप्त झालंय. या षटकामध्ये शुभमच्या गोलंदाजीमध्ये धावा खर्च झालेल्या आहेत त्या 5, परंतु त्यांनी 16चं टार्गेट पूर्ण केले नाहीत, त्याच्यामुळे धावसंख्या अर्धी होणार आहेत. 5च्या धावा तुम्हाला मिळणार आहेत 3. या 3 धावा पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या त्या 19, दुसऱ्या षटकामध्ये धावा झाल्या त्या 7, आणि तिसऱ्या षटकामध्ये टोटल धावा 5 बनल्या, पण 16चं टार्गेट पूर्ण केलं नाही, त्याच्यामुळे ही अर्धवट धावा घेणार आहोत आपण 3. अशा टोटल धावसंख्या आपण पाहिली जाऊन बनलेली आहे ती 29च्या आकड्यांपर्यंत. इथे पाहतोय आता 29चा आकडा 3 षटकांमध्ये गाठलेला आहे. उर्वरित 2 षटकांचा खेळ आहे मित्रांनो. आता मात्र 2 षटकांमध्ये मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. सागर आणि शिवा अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत, जे की स्ट्राईकसाठी मैदानामध्ये आले होते ओपनिंगसाठी. या षटकांमध्ये जितके षटकार मारणार त्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील यांच्या माध्यमातून. आणि हा येतोय एक जबरदस्त इनसाइड आउटचा फटका, आणि हा येतोय चौकार 4.
चार धावांनी धावसंख्येमध्ये बढोतरी होत असताना दिसणार आहे. 4 धावांनी धावसंख्येची गाडी जाऊन पोचलेली आहे ती 33 डबल तिरी. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय कपिलच्या माध्यमातून येतोय. वैयक्तिकपणे द्वितीय षटक कपिलने दुसरं षटक सुद्धा हाताळलं होतं, त्यामध्ये त्याने 7 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र कपिल पुनश्च एकदा आलाय. यावेळी चौका खाल्ल्यानंतर एक अप्रतिम आणि सुरेख दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर सुर करत तो गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि अशा वेळी आपल्याला पाहतो निर्धाव असेल. निर्धाव चेंडू, 2 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात आणि सुवर्ण संधी निश्चितपणे आहे. आपण प्रत्येक षटकाराला या षटकामध्ये 1000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांच्या माध्यमातून. ओ हो 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 हो, इथे मात्र सर्जिकल स्ट्राईक होते पुन्हा एकदा यष्ट्यांवर. यष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद होणार आहे. सागर पवार बॅक टू दी पॅव्हेलियन. काय सुरेख चेंडू होता. कपिलची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. उंच पुरा गडी आहे, उंचीचा फायदा घेतोय, अप्रतिम गोलंदाजी टाकतोय, अगदी टप्प्यावर असणारी गोलंदाजी. परंतु ही विकेट पडली, त्याचा विकेटची परिणती जास्त होणार नाहीये, कारण की पहिलीच विकेट आहे. पहिली विकेट पडल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दुसरा दाखल होणार आहे आणि तो खऱ्या अर्थानं आक्रमक फलंदाज जरूर असेल, कारण की बंटी आतमध्ये आलाय. बंटीला आक्रमक फलंदाजी करावी लागेल, तशी गरज आहे, कारण धावा आतापर्यंत 33 या आकड्यांपर्यंतच जाऊन पोहोचलेले आहे. बंटी काय कामगिरी करणार आहे पाहायचं आहे आपल्याला. जसं त्यांच्या संघाचं नाव आहे महासंग्राम, येथे मात्र त्यांना आता महासंग्राम मी खेळी करावी लागणार आहे, संघर्ष करावं लागणार आहे. त्याच्यासाठी बंटी सज्ज झालाय. बंटीसाठी क्षेत्ररक्षणामध्ये किंचितसा बदल करण्यात आलेला आहे. डीपमध्ये स्क्वेअर लेगला असणारा क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलवलाय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये फाईन लेगचा थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर मागे पाठवलेला आहे. डीपमध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सरकवताना दिसलाय आणि अशा वेळी आपण पाहतो या व्यूहरचनेमध्ये कशा प्रकारे कपिल गोलंदाजी करणार आहे. आता मात्र कपिल काय गोलंदाजी चालू आहे. कपिलचे गुडलेन स्पॉट पकडून सातत्याने गोलंदाजी करतोय. या आधीचा चेंडू आपण पाहिला जिथे की यष्ट्या उद्ध्वस्त गेला, थोडासा पुढे टाकला होता आणि तो चेंडू बीट झाल्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. परंतु दुसऱ्या चेंडूवर पहिल्यांदा चेक केलं फलंदाजाला की फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. हे चेक करण्यासाठी गुडलेन स्पॉटवर टाकणारा एक अतिउत्तम चेंडू असतो आणि तोच मात्र कपिलच्या माध्यमातून हाताळण्यात आलाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष आहे कपिलच्या गोलंदाजीमधला. षटक क्रमांक 4. यावेळी कडा घेतल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते तर थर्डमॅन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. तिथे चेंडू अडवलाय आणि इथे पहा शांतता आणि संयम असला की कार्यक्रम होतो. इथे झालाय कार्यक्रम खऱ्या अर्थानं शिवाचा सुद्धा. थोडासा शांततेने क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला दिसले, परंतु दुसऱ्या बाजूला लगेच त्यांची नजर गेली की फलंदाज दुसरी धाव घेण्यासाठी रेडी झालेत. अशा वेळी शिवाला मात्र बाद केले. धावबादच्या स्वरूपातून समयसूचकता दाखवलेली आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर क्षेत्ररक्षकांनी यावेळी 1 धाव मिळते आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळाची समाप्ती झाली. शेवटचा चेंडू असेल कपिलच्या गोलंदाजीमधला. आता मात्र शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालंय. बंटी आहे दुसऱ्या बाजूला, नवीन आलेला खेळाडू राहुल. ओ इथे सुद्धा आखूड टप्प्याने टाकलेला चेंडू बंटीसाठी काहीच करता आलं नाही. या चेंडूवर 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होत असताना पाहायला मिळालाय. 4 नंतर धावसंख्या टोटल आपण पाहिली तर झाली आहे 34. कपिलने एकंदरीत या षटकांमध्ये धावा दिलेल्या आहेत फक्त 5च धावा आणि धावा जाऊन पोहोचल्या 34च्या आकड्यांपर्यंत. विकेट पाहिल्या तर 2 विकेट गेलेल्या आहेत. आता मात्र बंटी, वरळीकर आणि त्याच्यासोबत राहुल.
शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळणार आहे राकेश पाटील. हीच आहेत ना 50-30 गेल्या वर्षी जो दिले मला हीच आहेत ना गेल्या वर्षी पाचव्या षटकाची सुरुवात करत असताना राहुल दिसणार आहे आपल्याला प्रभादेवी सीफेस एंड कडून. पहिला चेंडू शॉटम पूल करत असताना काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक दोन क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू झालाय सीमाच्या पलीकडे गेलाय चौकार आलाय 4 धावा. ऋषिकेश पाटील राकेश पाटीलची गोलंदाजी त्याच्यावर समाचार घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर 4 धावा. राहुल के एल राहुल सारखी फलंदाजी करणार का आता इथे राहुल. शेवटचं षटक असल्या कारणानं आपल्याला अशा प्रकारची हाणामारी निश्चितपणे पाहायला मिळणार आहे. राहुलने मात्र आता आपले हात खोलण्यास सुरुवात केलेली आहे. दुसऱ्या बाजूला राकेश पाटील आता मात्र पंचांकडे अपील केले. एक हलकी अपील मध्ये उत्साह काही पाहायला मिळाला नाही. पंचांनी सुद्धा जितू आहे का आणि उत्कृष्ट असे यष्टीरक्षण झालेलं आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला जितू पाहायला मिळतात की ज्याने पहिलं षटक टाकलं होतं आणि ते आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. म्हणजे पहा तिन्ही भूमिका ते साकार करत असताना दिसतात. यष्टीरक्षकाची भूमिका असेल, गोलंदाजाची भूमिका असेल किंवा फलंदाजाची भूमिका, जिथे कोणी नाही तिथे जितू उभा आहे. आणि अशा वेळी पुन्हा एकदा मिड विकेट रिजनमधून ट्रॅव्हल करतो. चेंडू डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळणार आहे. एक कसोशीने प्रयत्न करत असताना निश्चितपणे दिसत आहेत फलंदाज, परंतु त्या प्रयत्नांना तितकीशी ताकद मिळत नाहीये. कारण की एक चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू डॉट आला आणि तिसऱ्या चेंडूवर फक्त 1 धाव आली. शेवटचं षटक असतं ते हाणामारीचं षटक असतं आणि अशा षटकामध्ये आपण विकेटची चिंता करत नसतो. कोणतीही चिंता डोक्यामध्ये न ठेवता हाणामारी करण्याची सुरुवात करत असतो. आणि अशा वेळी पाहायचं आहे पुढला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. हवेमध्ये चेंडू उडवलाय, वर गेलाय, चेंडू मागे क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा अशाच प्रकारचं एक चेंडू आधी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आणि झेल ती सुटली होती. या क्षणी सुद्धा सेम प्रकारे कॉपी पेस्ट पाहायला मिळतो. इथे सुद्धा झेल सुटले. 2 धावा मिळाल्यात. 2 धावेने धावसंख्येचा आलेख जाऊन पोहोचलेला आहे ते 41च्या आकड्यांपर्यंत. मित्रांनो चांगली धावसंख्या म्हणता येईल कालच्या स्पर्धेमधला अंदाज आपण पाहिला तर. परंतु आज मात्र लंबे फटके मारणारे फलंदाज आहेत. पुन्हा एकदा शॉटम पूल डीप मिड विकेट रिझर्व मधून चेंडू सीमा पार. हा चौकार. 4 धावा. अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज होती आणि तो चौकार मात्र आलाय. 5 चेंडू समाप्त झालेले आहेत शेवटच्या षटकामधले. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका चेंडूमध्ये काय येणार आहे, चौकार येणार आहे, षटकार येणार आहे का नववा येणार आहे, हे निश्चितपणे पाहायचं आहे. फलंदाज करणाऱ्या फलंदाजाला बंटीला मी सांगू इच्छितो की समोरच्या दिशेला आपण थेट फटका जर रस्त्याच्या पलीकडे मारलात तर आपल्याला नववा देण्यात येणार आहे. काही नियम आपल्याकडे नवीन आहेत आणि त्या नियमांचा आपण लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती. तसंच काहीचा प्रयत्न पदल आदित्य पाहायला मिळालं. पुढे आलाय, पायांचा वापर केल्यानंतर कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला फटका एकदा पूर्ण. दुसऱ्या प्रयत्न दुसरी धावा तितक्याचा तन्मयतेने पूर्ण करत असताना पाहायला मिळाले. 2 धावा पूर्ण शेवटच्या चेंडूवर. 2 धावानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 47 या आकड्यांपर्यंत. अर्थातच 5 षटकांचा खेळ आपण पाहिला. पहिलं षटक जितू घेऊन आला ज्याने की 19 धावा खर्च केल्या. तदनंतर कपिल गोलंदाजीसाठी आला, 7 धावा खर्च केल्या. तृतीय षटक महत्त्वाचं षटक होतं 50-50चं, त्यामध्ये 3च धावा गेल्या. तदनंतर कपिल पुनश्च एकदा आला, त्याने धावसंख्या दिल्या त्या 5 आणि शेवटचं षटक अर्थातच हाताळण्यात आलं राकेश पाटीलने, त्याने धावसंख्या दिल्या त्या 13. अशा रीतीने टोटल धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर
जमलेली आहे ती 47 जिंकण्यासाठी 48 धावांचं आव्हान इथे सामोरे ठेवलेलं आहे ते साई कृपा या संघासमोर. दरम्यान मी विनंती करतो यापुढील होणारा सामना असेल नम्रता क्रीडा मंडळ वर्सेस महाकाली फायटर्स. या दोन्ही संघाला विनंती आहे की आपण कृपया नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. नम्रता क्रीडा मंडळ त्यांच्या विपक्षामध्ये महाकाली फायटर्स या दोन्ही संघांना नम्रतेची विनंती आहे की आपण कृपया नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. लगेचच या. मी विनंती करतोय नम्रता क्रीडा मंडळ आणि महाकाली फायटर्स. नम्रता क्रीडा मंडळ आणि महाकाली फायटर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मध्यंतरामध्ये आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. कृपया आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नम्रता क्रीडा मंडळ त्यांच्या विपक्षामध्ये महाकाली फायटर्स अशा दोन संघांमधला सामना यानंतरचा असणार आहे आणि मी विनंती करतो की सिद्धेजी गावण यांनी सुद्धा आपल्या टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. SPP मित्रमंडळ आयोजित ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा आयोजित करण्यात आले. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषक 2024 आणि या चषकाचा हा द्वितीय दिवस. पहिला सामना आपल्या मंचावर आपण पाहतोय क्रिकेटच्या पटलावर महासंग्राम क्रीडा मंडळ त्यांच्या विपक्षामध्ये साई कृपा क्रीडा मंडळ. त्यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो साई कृपाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि त्यांना आता टार्गेट दिलेलं आहे 48 धावांचं. कंपल्सरी चेस टार्गेट असणार आहे त्या कारणानं 48 धावा हा कोणत्याही प्रकारे कोणत्याही पद्धतीने बनवाव्या लागणार आहेत. पुनश्च एकदा मी आमंत्रित करतो नम्रता क्रीडा मंडळचा कर्णधार आणि महाकाली फायटर्स या संघाचा कर्णधारांना विनंती आहे की आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये या. सिद्धेश गावण यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचे आहे. महाकाली फायटर्स कृपया आपण लवकरात लवकर यायचं आहे. नम्रता क्रीडा मंडळ आपला सुद्धा कर्णधार यायचा आहे. टॉस बॉक्समध्ये या. टॉस करून घ्यायची आहे. निश्चितपणे आपल्याला पुढील सामन्याला सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत आणि आपल्याला नम्रतेची विनंती आहे पुनश्च एकदा की आपण टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आम्ही तुमची वाट पाहत आहोत. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल. रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस. 5 ते 6 दिवस आपण पाहतो की कर्मचारी वर्ग मुंबई विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आलेला असतो. आपल्या महाराष्ट्रातील आहे परत त्याच पद्धतीने विविध राज्यातील आलेला असतो आणि अशा प्रकारे रविवारचा दिवस म्हणजे सावकाश सुरुवात करत असतो आपल्याला रविवारच्या दिवसाची. मात्र आपण हा दिवस क्रिकेटसाठी दिलेला असतो. हा दिवस आपल्या खेळासाठी दिलेला असतो. आता आपण पाहिलं तर क्रिकेटचं मैदानं खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात. मोठी मैदानं काही अंशी मोठी मैदानं आहेत. त्यांपैकी एकच अर्थातच वरळीचं क्रीडा मंडळ, वरळी स्पोर्ट्स क्लबचं मैदान. 48 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी जात असताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या सोबत आमचे पंच मंडळीसुद्धा जात आहेत. दरम्यान मी पुन्हा एकदा विनंती करतो की महाकाली फायटर्स
आणि नम्रता क्रीडा मंडळ. तो कुठे कुठे स्पर्धा खेळला काय त्याचा आहे का? कुठल्या गावचा आहे? आशिष म्हणजे इथलाच आहे. बॉलर सागर. दरम्यान या सामन्याचे द्वितीय सत्र चालू होत असताना दिसणार आहे आपल्याला सलामीला आलेली जोडी साई कृपा संघाची आपल्याला पाहायला मिळते. आशिष चिंदरकर आणि त्याच्यासोबत त्याचा साथीदार जितू अर्थातच आलेला आहे. जितू यांनी गोलंदाजी केली, जितू यांनी यष्टीरक्षण केलं, जितू हे फलंदाजी सुद्धा करतात. जिथे कोणी नसेल तिथे जितू मात्र उभा असतो निश्चितपणे. आणि गोलंदाजी मार्गावर सज्ज झालेला आहे तो सागर. पहिला चेंडू लेफ्ट हँड बॅट्समनसाठी, डावकऱ्या हाताचा फलंदाज. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 माईक चेक चेक. हॅलो आणि दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. महाखाली फायटर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये नम्रता मित्रमंडळ आणि आपल्यासोबत संकेत मोरे सर आहेत उर्फ अप्पी या नावाने वर्ली क्रीडा मंडळामध्ये ओळखलं जातं असे. आणि त्यांच्या उपस्थितीत आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. छापा काटाचा खेळ. छापा मागितल्यानंतर नम्रता क्रीडा मंडळ यायचं आहे. आपला निर्णय पण कळवायचा आहे. आपण यायचं आहे इथे. छापा घेतलेला आहे नम्रता क्रीडा मंडळ. छापा मागितला होता आणि तसं पाहिलं तर रविवारचा दिवस आहे. नशीब तुमच्या बाजूने फळफळायला सुरुवात केलेली आहे. तसं पाहिलं तर घरी काहीतरी मटणाचा बेट निश्चितपणे असेल. परंतु नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सर्वप्रथम तुमचा निर्णय काय असणार आहे? गोलंदाजी. आपण गोलंदाजी करणार आहात. मी सातत्याने पाहिलं की ज्याने सर्वप्रथम इथे टॉस जिंकला त्यांनी गोलंदाजी स्वीकारली. परंतु गोलंदाजी स्वीकारल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी चेस आहे. 1 रन एक्स्ट्रा काढावी लागते. अशा परिस्थितीत तुम्ही गोलंदाजी निवडत आहात. तर आपल्या कोणत्या गोलंदाजांवर तुमचा जास्त भरोसा आहे की ते कमीत कमी धावसंख्येवर समोरच्या संघाला रोखू शकणार आहेत? सुनील गुरव आहे आणि राहुल लोंढे, दोघांवरती जास्त विश्वास आहे. निश्चितपणे तुमच्या संघाला शुभेच्छा असतील. आणि दुसऱ्या बाजूला आता मात्र फलंदाजीची धुरा सांभाळायची आहे. म्हणजे इच्छा असे किंवा नसेल परंतु आता टॉस आपल्या विरुद्ध लागलेला आहे. फलंदाजी करावी लागणार आहे. तर तुम्ही कितपत धावसंख्येची मजल मारणार आहात? टॉस जरी आम्ही हरलो असलो तरी आम्ही बॅटिंग लाईन आमची चांगली आहे. बॅटिंगमध्ये आम्ही स्कोर बनवू आणि बॉलिंग लाईन पण आमची चांगली आहे. असं काही
म्हणजे टॉस जिंकलं आणि पहिली फलंदाजी किंवा पहिली गोलंदाजी असं काही नसते. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. त्यामुळे आम्ही चांगला परफॉर्मन्स देऊ इथे आणि चांगलं इथे खेळ खेळू. तुमच्याकडे पाहिलं तर तुमच्याकडे क्रिकेटचा अनुभव मोठ्या प्रमाणात आहे असं मला वाटतंय. मग मला एक प्रश्न विचारायचा आहे की जुन्या काळचं क्रिकेट आणि आताचं जे क्रिकेट चालू आहे त्याच्यामध्ये काही थोडासा बदल जाणवतो का तुम्हाला? जुन्या काळचा जो क्रिकेट होतं, कारण मी ह्या ग्राउंडवर 18 वर्षाचा होतो तेव्हा नाईट मॅच वगैरे इथे खेळत होते. तेव्हापासून मी नाईट मॅच वगैरे इथे खेळलेलो आहे. त्याच्यामुळे थोडंफार आपल्याला अनुभव आहे या मैदानाचं वगैरे आणि कोण प्लेयर्स कसे खेळतात, काय खेळते आपलं लक्ष असतो त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण चांगला खेळ खेळू आहे आपल्याला माहिती आहे. निश्चितपणे तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा असतील आणि धन्यवाद आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. दरम्यान इथे आशिष मात्र बाद झालेला आहे आणि दरम्यान आपल्या इथे संकेत मोरे सर सुद्धा आहेत, आयोजन कमिटीचे महत्त्वपूर्ण मेंबर आहेत. आणि या आयोजनाबद्दल काय वाटते की SPP मित्रमंडळ यांच्या आयोजनातून आपण हे चषक आयोजित केलेलं आहे, ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषक 2024. तर या चषकाबद्दल काय वाटतं, आयोजनाबद्दल काय वाटतं आणि साजन पाटील सरांबद्दल काय वाटते? हॅलो, प्रथम मी धन्यवाद देतो सिद्धेश गावण आणि प्रभाकर मेहता यांना की मला इथे एक संधी दिली बोलायला. आणि हा दुसरा वर्ष आहे SPP साजन पाटील सर चषक. सतत 2 वर्ष उत्कृष्ट अशा प्रकारे इथे सामने भरवलेले आहेत आणि हे सामने कंटिन्युअसली दरवर्षी असेच होऊ दे अशी माझी सिद्धेश गावण यांना नम्र विनंती आहे. तसेच या आयोजनाबद्दल सांगायचं तर उत्कृष्ट असं आयोजन आहे. 2 दिवस सातत्याने त्यांचे सभासद वगैरे सर्व सातत्याने प्रयत्न करतात की आपली टुर्नामेंट चांगली व्हावी आणि ते चांगली होते हे दिसते. त्याबद्दल मी सिद्धेश गावण यांना धन्यवाद देतो. निश्चितपणे तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे, जिथे एक महत्त्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतो. 48 धावांचं टार्गेट आपण चेस करण्यासाठी उतरलेला संघ आशिष चिंदरकर याची विकेट गेले. पुन्हा एकदा जाऊया OT कॉम्बॉक्स. दरम्यान पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जाऊया, जिथे की पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय सागरच्या माध्यमातून हाताळत असताना. आणि या पहिल्या षटकामध्ये भरपूर अशा घडामोडी घडलेल्या पाहायला मिळत आहेत, जे की सलामीवीर म्हणून आले होते आशिष चिंदरकर आणि त्याच्यासोबत जितू आला होता. आशिष झेल स्वरूपात बाद झाला, एक षटकार जरूर लगावला आशिषने. तदनंतर जितू रनआउटच्या स्वरूपातून बाद झाला. त्याच्यानंतर रुपेश पाटील आलाय आणि राकेश पाटील आलाय आणि प्रीतम घडसी आलेला आहेत. आणि अशा दोघांवर आता मात्र 48 धावा चेस करण्याची धुरा त्यांच्या खांद्यावर निश्चितपणे असणार आहे. सागरची गोलंदाजी इथे संपुष्टात होते. सागरने पहिल्या षटकामध्ये धावा दिलेल्या आहेत त्या 11. पहिले षटक चांगल्या रीतीने दोघांच्याही बाजूने झालंय, म्हणजे तोलामोलाचं हे गणित आपल्याला पाहायला मिळतात, रस्सीकेस पाहायला मिळतं. एक डाव तुझा तर एक डाव माझा, म्हणजे तराजूच्या दोन्ही पारडे समसमान आहेत. अशा वेळी पहिलं षटक संपल्यानंतर दुसरं षटक कोणाला देण्यात येणार आहे आणि तिसऱ्या षटकाची चर्चा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की तिसरं षटक आपण पाहिलं तर 50-50 पद्धतीचं षटक असणार आहे. 16चा टार्गेट आपण पूर्ण केला तर आपल्याला तब्बल 24 धावसंख्येपर्यंत मजल मारता येणार आहे. आणि जर तो 16चा टार्गेट आपण चेस करू शकला नाहीत तिसऱ्या षटकामध्ये, तर ती धावसंख्या मात्र अर्धी होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हे निर्णायक षटक आपल्याला दिसणार आहे. कोणता गोलंदाज षटक क्रमांक 3 टाकणार आहे यासाठी इथे चर्चा मैदानाच्या आतमध्ये घडत असताना पाहायला मिळतोय. पंचांकडे तिसऱ्या गोलंदाजाचं नाव सुपूर्द करण्यात येणार आहे. दरम्यान दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर राकेश पाटील आणि प्रीतम
रुपया याच्या बॅटमधून, आणि आम्हाला गर्व आहे तो आमच्या संघातील म्हणजे VKM संघातील जो प्लेयर आहे, तर आम्हाला त्याचा गर्वच नाही तर अभिमानसुद्धा आहे, कारण का अजूनपर्यंत कोणीही 9वा मारलेला नाही आहे, फक्त साईप्रसाद मयेकर यानेच तो मारलेला आहे. जबरदस्त फलंदाजी साईप्रसाद मयेकरचे सुद्धा झाले. आणि मी कालच म्हटलं होतं की साईप्रसाद मयेकर म्हणजे आपला वर्ली स्पोर्ट्स क्लबचा ओमकार देसाई आहे, आणि जबरदस्त फलंदाजी त्याची झालेली आहे कालच्या दिवसाच्या सामन्यामध्ये. आज मात्र काय कामगिरी करणार आहे पाहायचं आहे. या क्षणी आपण पाहतोय साईप्रसाद सुद्धा आपल्या इथे उपस्थित आहे. पुढल्या षटकाची सुरुवात होते. राईट आर्म ओव्हर द विकेट, टप्पा पडल्यानंतर अगदी ओ नो चेंडू, विशिष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने पंचांनी नो सिग्नल दिलेला आहे. नो चेंडू दिलेला आहे. पंचांचा निर्णय असेल तो ग्राह्य धरलेला जाणार आहे प्रत्येक क्षणी. कृपया आपण या नियमांकडे आणि निर्णयाकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. दरम्यान नो चेंडू, फ्री हिट असणार आहे ना. पंच फ्री हिट असणार आहे का? हा, आता मात्र फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढला चेंडू असणार आहे फ्री हिट. सज्ज झालाय गोलंदाज, सज्ज झालाय फलंदाज फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी. ओ, फ्री हिटचा चेंडू काहीच करता आलं नाही. थोडीशी घाई झाली इथे पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय नाईक. वरळी समुद्र किनारा एंडच्या दिशेने अक्षय नाईक गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला आपल्याला दिसतोय प्रीतम घडसी. वा काय फटका सजवलेला आहे कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामधून. चेंडू सीमा पार जाणार आहे, चेंडू सीमा पार जाणार आहे, आणि हा येणार आहे चौकार आलाय निश्चितपणे. पुन्हा एकदा पायांचा वापर करत जबरदस्त पूल हुलकावणी देणारा 6 षटकार. फ्रीडच्या फटक्यामध्ये काही कामगिरी करू शकला नव्हता, परंतु आता मात्र प्रीतम घडसी कडे स्ट्राईक आले आणि तो जबरदस्त स्ट्रायकिंगने फलंदाजी करत असताना दिसतोय आपल्याला. या आधीचा चेंडू चौकार, तदनंतरचा षटकार. आता 9वा जाणार की नाहीत. प्रयत्न होता परंतु अप्रतिम झेल. काय रिफ्लेक्शन पाहायला मिळालं इथे. अचूकपणे टिपलाय झेल आणि फलंदाज होतो इथे फेल. बॅक टू द पॅव्हलियन. प्रीतम घडसी OTDJ. तेवीस या धावसंख्येवर पडत असणारी तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाले. प्रीतम घडसी बाद झालाय. प्रीतमने जबरदस्त कामगिरी केली. प्रीतमच्या बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार पाहायला मिळालेत आणि 1 षटकार सुद्धा प्रीतमने मारलाय.
अर्थातच एक आक्रमक फलंदाजी करणारा खेळाडू मैदानाच्या बाहेर तंबूच्या आश्रयाला विश्रांती करत असणारा दिसणार आहे. नाराज असेल थोडासा, बाहेरच्या चेंडूवर कट करण्याचा प्रयत्न केला होता त्याने. यावेळी कव्हर ड्राईव्ह, कव्हरच्या क्षेत्रामध्ये 1 धाव मिळणार आहे. नवीन गेलेला फलंदाज अक्षयकडून. गोलंदाजसाठी अक्षय आहे आणि फलंदाजीसाठी सुद्धा नॉन स्ट्राईकच्या एंडकडे अक्षय पाहायला मिळतोय. आता मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर राकेश पाटील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता राकेशने. रिव्हर्सचा फटका असा असतो की बसला तर आबाद नाहीतर बर्बाद, आणि इथे राकेश मात्र बर्बाद झालाय. त्यांची खेळी बाद झालाय. राकेश बाद झाल्यानंतर तंबूच्या आश्रयाला अत्यंत निराश मनाने परतत असताना आपल्याला जरूर दिसणार आहे. याही षटकाची समाप्ती होत आहे. चांगल्या रीतीने 2 षटक समाप्त होत असताना धावा आपण पाहिल्या तर बनलेल्या आहेत 24 धावा. 2 षटक समाप्त, 24 धावा बनल्यात. 48 धावांचं टार्गेट आहे. जितक्या धावा बनल्यात तितक्याच धावा आता मात्र त्यांना अजून बनवाव्या लागणार आहेत. आणि षटक क्रमांक 3 50-50चं षटक, यामध्ये 16 धावांचं टार्गेट असणार आहे. 16 धावांचं टार्गेट आपण पूर्ण केलात तर आपल्याला अजूनही 8 धावा ॲडिशन मिळणार आहेत, अर्थातच निम्म्या धावसंख्या. आणि ते जर धावसंख्या आपण पूर्ण केली नाहीत 16 धावांचं टार्गेट, तर तुमच्या निम्म्या धावसंख्या या कमी होणार आहेत. अशा रीतीने हे तिसरं षटक अर्थातच 50-50चं षटक कशा प्रकारे हाताळण्यात येणार आहे हे पाहणं नितांत गरजेचं असेल. दरम्यान पाहायचं आहे तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज कोण येतोय. नवीन कोण गेलाय? राकेश बाद झाल्यावर कपिल नॉन स्ट्राईकला आहे ना. अक्षय आहे ना स्ट्राईकला आता मात्र तिसरं षटक 50-50चं षटक घेऊन येत आहेत रवी. षटक क्रमांक 3 रवी घेऊन येणार आहेत. 50-50चं षटक. स्ट्रायकिंग एंडला आता आपण पाहतोय अक्षयला. नॉन स्ट्रायकिंग एंडला नव्यानेच गेलेला फलंदाज पाहायला मिळत आहे तो कपिल. 48 धावांचं टार्गेट आहे. दरम्यान 2 षटकांमध्ये 24 धावसंख्या बनवल्यात. आणि अशा वेळी पाहायचं आहे की तिसरं षटक 50-50च्या षटकामध्ये किती धावा बनणार आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर प्रमाणात इथे बदल पाहायला मिळत आहे. आणि आज वातावरण सुद्धा खूप सुरेख आहे, छान आहे. अशाच प्रकारे ऊन आणि सावळीचा खेळ आज दिवसभर सुद्धा राहू दे, नाहीतर रखरखत्या उन्हात खेळत असताना रखरखते फटके मात्र जात नाही. आणि अशा रीतीने हा चौकार दणदण करत सीमा पार 4 धावा घ्या. आणि पंचांकडण्यात थर्ड अंपायर घेण्यात आलेला आहे थ्रो ॲक्शन. फेअर डिलिव्हरी.
आणि हा मात्र पॉइंटच्या डोक्यावरून काय फटका सजवलेला आहे मित्रांनो. दंडन दंडन करत चेंडू सीमा पार, चौकार चौकार. तर प्रेक्षक एन्जॉय करत असताना दिसत आहे. साई कृपा संघाचा खेमा आपण पाहिलं तर अगदी व्यासपीठाच्या समोर आहे आणि निश्चितपणे या चौकाराला जोरदार टाळ्या जरूर आल्यात. शिट्ट्यांचा आवाज मित्रांनो आला नाही, येणार आहे की नाही शिट्ट्यांचा आवाज? येईल येईल, शिट्ट्यांचा आवाज सुद्धा येणार आहे. पुढला चेंडू रवी. यावेळी चांगला चेंडू आहे. यष्टीरक्षक आपण पाहतोय. जोरदार अपील पंचांकडे आणि पंचांनी सिग्नल दिलेला आहे. बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हलियन. आणि आपण पाहिलं तर वडली स्पोर्ट्स क्लब या मैदानामधला हार्दिक पांड्या ओळखला जातो असा शुभम पाटील निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे आणि त्याला भूमिका सुद्धा जबरदस्त आहे. ऑलराऊंडरची भूमिका तो करतो. गोलंदाजीमध्ये सुद्धा कमाल केली. आता फलंदाजीमध्ये धमाल करायची आहे मित्रा. रवी यांचा अनुभव मात्र इथे बोलतोय. यावेळी अनुभवाला थोडीशी किनार देण्यात आले कारण की हा वाईड पद्धतीचा चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये भर होत असताना दिसणार आहे रवी यांची गोलंदाजी. वरळीचा हार्दिक पांड्या मैदानाच्या आतमध्ये, शुभम पाटील दुसऱ्या बाजूला रवी गोलंदाजीसाठी. हो, आडव्या बॅटने इथे पाहतोय आपण वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फेकतोय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या षटकामध्ये एकंदरीत धावा आपण पाहिल्या तर चेंडू झालेले आहेत 4 चेंडू, धावा बनलेल्या आहेत 11 धावा. 4 चेंडू आणि 11 धावा, अर्थातच 2 चेंडूंमध्ये त्यांनी 5 धावा अजून बनवल्या ना तर तुमची धावसंख्या 24 मिळणार आहे मित्रांनो. 24 बोनस. दोन चेंडूंमध्ये 5 धावा करण्यासाठी शर्तीचा प्रयत्न दिसणार आहे हार्दिक पांड्या. आणि इथे मोठा फटका आहे समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडूला. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न काहीसा दिसला नाहीये. अशा वेळी पाहायला मिळतोय की 1च धाव. 5 चेंडूंमध्ये 12 धावा बनवलेल्या आहेत. अर्थातच 16चा टार्गेट मनामध्ये असेल तर एका चेंडूमध्ये चौकार मारावा लागणार आहे. आणि फलंदाजीसाठी आपण पाहतोय कपिल, ज्याने की अजूनपर्यंत एकही चेंडू खेळला नाही असा फलंदाज, ज्याने 1 चेंडूमध्ये 4 धावा बनवण्यासाठी सज्ज झालाय. आणि मित्रांनो, हे जिंकण्यासाठी नाही आहे तर जे आपलं तिसरं षटक असतं 50-50चं षटक आणि त्या षटकामध्ये 16चा टार्गेट असतो तो पूर्ण करण्यासाठी एका चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडूमध्ये 4 धावा बनवल्या तर तुम्हाला 24 धावा मिळतील आणि 1 चेंडूमध्ये 4 धावा बनवल्या नाहीत तर तुमच्या अर्धा धावा कमी केल्या जाणार आहेत तिसऱ्या षटकामधल्या. अशा प्रकारचा हा नियम आहे. आणि रवी सज्ज झालेले आहेत. अनुभव आहे. अनुभवाची कमाल काय करणार आहेत रवी. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्गावर सज्ज झाले. 10-12 पावलांचा स्टार्ट घेतलाय आणि हा मात्र मोठा फटका. पहिला चेंडू सीमा पार धाडून दिलाय. षटकार डीजे.
आणि इथे कपिल याला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाजी करून दाखवली आणि शेवटच्या क्षणी आपण पाहिलं की एका चेंडूवर षटकार. तर कपिल, मी पाहिलं शेवटचा चेंडू होता कपिल, आणि आपण पाहिलं की शुभम सुद्धा चांगली फलंदाजी करत होता आणि 16 धावांचा टार्गेट तुझ्या मनामध्ये होतं की जर 16चा आपण एक 4 धावा तरी बनवल्या की सामना तिथेच जिंकणार होतो, आणि 4 धावा नाही बनवल्या तर आपल्या धावसंख्या कमी होणार होता, आणि अशा वेळी दुसरी रन शक्य होती पण ती दुसरी रन घेतली नाही तू. तर काय तेव्हा विचार करत होता? एक्चुअली वो दूसरा रन मेरे को लग रहा था आउट हो जाऊंगा, इसकी वजह से नहीं लिया. और बाकी अच्छा था. और मैं ये भी सोच रहा था कि अगर वो लास्ट बॉल पे अगर विकेट आएगा तो काफ़ी डिफिकल्ट हो जाएगा चेस करना, तो मैं सोच रहा था कि अपना विकेट बचा के रखूं. निश्चितपणे कपिलला शुभेच्छा असतील तुला पुढील सामन्यासाठी. वरळी मधला हार्दिक पांड्या म्हणून ज्याला आपण ओळखतो असा शुभम पाटील यांना सुद्धा विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. सबसे कातील शुभम पाटील यांना सुद्धा विनंती आहे लवकरात लवकर आपण मंचावर यायचं आहे. आपलं सुद्धा मंडळाकडून एक शुभम छोटंसं पाटील गिफ्ट वरती या. देणार आहोत. गिफ्ट देऊन त्यांचं सुद्धा इथे सन्मान आपण करणार आहोत. शुभम पाटील यांना सुद्धा विनंती करतोय. वरळी मधला हार्दिक पांड्या नाव आता मुंबईकर घ्यायला थोडंसं लाजत आहेत, परंतु आपण तुला हार्दिक पांड्या हे नाव दिलेलं आहे. जाऊ द्या, चांगली कामगिरी करतोय आणि शुभमला इथे बक्षीस देण्यात येत आहे. परंतु गोलंदाजी चांगली झाली, फलंदाजी चांगली झाली. तर एकंदरीत तुला या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स देत असताना कसं वाटले शुभम? मला खूप चांगलं वाटलं, आणि सिद्धेश गावांची ही टुर्नामेंट खूप चांगलीच असते, आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही जर अजून 2 मॅचेस जिंकलो तर नक्कीच फायनलला जाऊ आणि फायनल मारू पण. निश्चितपणे तुम्हाला शुभेच्छा असतील, आणि तुला एक छोटंसं गिफ्ट आपल्या मंडळाच्या वतीने. खऱ्या अर्थानं पाहिले इंडियाची कॅप आहे. हार्दिक पांड्याला खूप आधी मिळाली, आम्ही तुला आता देत आहोत. शुभम, कॅप प्रदान केली जात आहे SPP मित्रमंडळच्या वतीने आयोजित ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषकामध्ये. आणि इथे हापूस आंबेसुद्धा, आंब्यांचा सीझन आहे आणि आंबेसुद्धा तुला गिफ्टच्या स्वरूपातून देण्यात येत आहेत. तरी द्वितीय क्रमांकाचा सामना असेल त्यांना नम्रतेची विनंती आहे की आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे, मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लगावायचं आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी सांगतो की ही स्पर्धा आहे SPP मित्रमंडळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आहे. अर्थातच ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषक 2024. मागच्या वर्षीसुद्धा ही स्पर्धा झाली होती आणि यावर्षीसुद्धा ही स्पर्धा आहे, आणि भरघोस असं आयोजन आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि आयोजन म्हटलं तर मुंबईमध्ये अशा विविध स्पर्धा होत असतात. आयोजनातूनच असे मोठे मोठे खेळाडू घडत असतात, आणि तेच वरळीच्या विभागातील सर्वोत्कृष्ट आयोजन. आणि कालांतराने थोड्या कालावधीमध्ये भविष्यात सुद्धा WPL अर्थातच वरळी प्रीमियर लीग 2024चं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला मी आताच आमंत्रित करतो. आपण सुद्धा तेव्हा सुद्धा सज्ज राहायचं आहे. तत्पूर्वी जाऊया आपण पुढल्या सामन्याकडे. धन्यवाद.